नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा ऐतिहासिक कथेचा मागोवा घेणार आहोत जी वाचताना किंवा ऐकताना खऱ्या अर्थाने अंगावर काटा येतो. 15व्या शतकात घडलेली ही कथा आपल्याला दाखवून देते की निरपेक्ष आणि अढळ श्रद्धेची ताकद नेमकी काय असते. श्री गुरुचरित्रातल्या 47व्या अध्यायावर आधारित हे विश्लेषण आहे. तर चला, अजिबात वेळ न दवडता थेट या कथेच्या खोलात जाऊया आणि पाहूया की अफाट निष्ठेतून अशक्य गोष्टी शक्य कशा होतात. आता सुरुवातीलाच एक प्रसंग डोळ्यांसमोर उभा करा. तुमचं एक शेत आहे, त्यात एकदम हिरवंगगार उभं पीक डोलतंय आणि अचानक एक संन्यासी तुम्हाला येऊन सांगतो की हे उभं पीक आत्ताच्या आत्ता स्वतःच्या हाताने कापून टाक. अशा वेळी तुम्ही काय कराल? स्वतःचं पीक उद्ध्वस्त करणं हा निव्वळ वेडेपणा आहे की याला सर्वोच्च भक्ती म्हणायचं? आपला साधा तर्क सांगतो की हा शुद्ध वेडेपणा आहे. पण आज आपण जी कथा पाहणार आहोत ना, ती या तर्काच्या खूप पलीकडे जाणारी आहे. ही गोष्ट फक्त एका पिकाची नाहीये, तर मानवी मनाच्या एका अचाट परीक्षेची आहे. तर या संपूर्ण घटनेचा मुख्य नायक आहे गाणगापूर क्षेत्रात राहणारा पर्वतेश्वर. आता हा पर्वतेश्वर एक अत्यंत साधा, गरीब असा शेतकरी होता. आर्थिकदृष्ट्या त्याच्याकडे काहीच नव्हतं. पण त्याच्याकडे एक अशी गोष्ट होती जी जगातल्या मोठ्या मोठ्या श्रीमंतांकडेही नसते. ती म्हणजे श्रीगुरु नृसिंह सरस्वती यांच्यावर असलेली त्याची निस्सीम अगाध भक्ती. त्याचा रोजचा दिनक्रम कसा होता माहितीये? सकाळी उठायचं आणि आपल्या शेतात हाडाची काडं होईपर्यंत कष्ट करायचे. पण दुपारच्या वेळी ज्यावेळेस श्रीगुरु नृसिंह सरस्वती अनुष्ठानावरून परत मठात यायचे, तेव्हा हा माणूस हातातली सगळी कामं टाकून शेताच्या बांधावर त्यांची वाट पाहत उभा राहायचा. श्रीगुरु दुरून जरी दिसले तरी धावत जाऊन त्यांना थेट साष्टांग नमस्कार घालायचा. आणि बरं का, हा त्याचा नेम 1-2 दिवसांचा नव्हता, तर अनेक वर्ष हा नित्यक्रम अखंड सुरू होता. मग एके दिवशी काय झालं? श्री गुरु पर्वतेश्वरावर प्रचंड प्रसन्न झाले. त्यांनी स्वतःहून त्याला विचारलं की अरे पर्वतेश्वर, तू रोज इतके कष्ट करतोस, नित्यनियमाने आम्हाला वंदन करतोस, सांग तुझ्या मनात अशी कोणती इच्छा आहे? त्यावर पर्वतेश्वर अतिशय नम्रपणे म्हणाला, स्वामी, तुमच्याच कृपेने यावर्षी माझ्या शेतात यावनाळ म्हणजे ज्वारीचं अतिशय उत्तम पीक आलं आहे. ते फक्त चांगलं पक्व व्हावं ही एवढीच माझी साधी इच्छा आहे. पण या साध्या इच्छेवर श्रीगुरूंनी जी प्रतिक्रिया दिली ती ऐकून कोणालाही धक्का बसेल. त्याची ही इच्छा ऐकल्यावर श्रीगुरू स्वतः त्याच्या शेतात गेले, त्या कोवळ्या हिरव्यागार पिकाकडे पाहिलं आणि एक अत्यंत अनपेक्षित धक्कादायक आज्ञा दिली. ते म्हणाले, हे सर्व पीक आत्ताच्या आत्ता कापून टाक. म्हणजे विचार करा, एका गरीब शेतकऱ्याला ज्याच्या उदरनिर्वाहाचं ते एकमेव साधन आहे, तेच स्वतःच्या हाताने नष्ट करण्याचा आदेश दिला गेला. काय अवस्था झाली असेल त्या क्षणी? तिथे एखादा सामान्य माणूस असताना तर त्याने लगेच 100 प्रश्न विचारले असते. अहो स्वामी, पीक अजून कोवळं आहे, आता कापलं तर हाती काय लागणार, माझ्या बायकापोरांनी खायचं काय? पण पर्वतेश्वराची प्रतिक्रिया थक्क करणारी होती. त्याने एका सेकंदाचाही विचार केला नाही. सगळे लौकिक तर्कवितर्क एका झटक्यात बाजूला सारले. इथे पर्वतेश्वराने जो विचार केला तो खरोखर समजून घेण्यासारखा आहे. भारतीय पुराणांमध्ये कामधेनू नावाची एक संकल्पना आहे, हे तुम्हाला माहीत असेलच. अशी एक दिव्य गाय जी मनातील सर्व इच्छा पूर्ण करते. पर्वतेश्वराचा ठाम विश्वास होता की श्रीगुरूंच्या मुखातून जे वचन बाहेर पडलंय ते वचनच साक्षात कामधेनू आहे. ते कधी खोटं ठरूच शकत नाही. म्हणजे बघा, जेव्हा श्रद्धा या सर्वोच्च पातळीवर पोचते ना, तेव्हा तिथे भीती किंवा शंकेला काडी मात्र जागा उरत नाही. नुसती श्रद्धा ठेवून तो थांबला नाही, तर त्याने ताबडतोब कृती करायला सुरुवात केली. त्याने आधी गावातल्या अधिकाऱ्याकडे जाऊन ते उभं पीक कापण्याची रीतसर परवानगी मागितली. अधिकाऱ्याला वाटलं हा वेडा झालाय की काय, पण परवानगी मिळवण्यासाठी पर्वतेश्वराने जे केलं ते आणखीनच अचाट होतं. त्याने मागच्या वर्षाच्या तुलनेत चक्क दुप्पट शेतसारा म्हणजे डबल टॅक्स देण्याचं लेखी मान्य केलं. आर्थिकदृष्ट्या हा किती मोठा धोका होता हे वेगळं सांगायची गरज नाही. आता जेव्हा तो मजुरांना घेऊन खरोखरच शेतात ते हिरवं पीक कापायला लागला, तेव्हा ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरली. आणि साहजिकच गावातल्या लोकांची आणि खुद्द त्याच्या कुटुंबाची प्रतिक्रिया अत्यंत तिखट होती. तिथे शेतावर 2 अगदी परस्पर विरोधी चित्र पाहायला मिळत होती. एकीकडे जगाचा दृष्टिकोन होता. त्याची बायको आणि मुलं रडत शेतावर धावत आली. बायको म्हणू लागली, तुम्ही वेडे झालात का? एका संन्याशाने सांगितलं म्हणून आपण आपल्याच जगण्याचा आधार का नष्ट करायचा? गावकरी त्याची थट्टा करत होते, त्याला चक्क वेड्यात कारत होते. पण दुसरीकडे पर्वतेश्वराची आंतरिक स्थिती पहा.
बाहेर एवढा गदारोळ सुरू असतानाही तो माणूस आतून पूर्णपणे शांत होता. त्याचा गुरूंवरचा विश्वास तसूभरी ढळला नाही. गावातले लोक त्याला मूर्ख समजत होते आणि त्याचं कापलेलं पीक जमिनीवर पडून होतं. पण कथेचा खरा ट्विस्ट आत्ता इथून पुढे सुरू होतो. कारण अचानक निसर्गाने आपला रंग बदलला. पीक कापून बरोबर 8 दिवस उलटले होते. गावात एक प्रकारचा तणाव होता आणि 8व्या दिवशी अचानक निसर्गाचा फेरा बदलला. मूळ नक्षत्राचा असा काही भयानक अवकाळी पाऊस आणि कडाक्याची थंडी सुरू झाली की विचारू नका. हा हवामानातील बदल इतका अनपेक्षित आणि इतका विध्वंसक होता की कोणालाच सावरण्याची साधी संधीही मिळाली नाही. या अवकाळी पावसाचा फटका किती भयंकर होता हे शब्दांत सांगणं कठीण आहे. गाणगापूर परिसरातल्या इतर सर्व शेतकऱ्यांनी ज्यांनी आपली पिकं जीवापाड जपण्याचा प्रयत्न केला होता, त्या सर्वांची उभी पिकं या पावसात पूर्णपणे नष्ट झाली. शेतात फक्त आणि फक्त चिखल उरला. ज्या सुरक्षित भविष्यासाठी पर्वतेश्वराची बायको आणि गावकरी एवढी धडपड करत होते, ती सुरक्षितता निसर्गाच्या एका फटकाऱ्यात कायमची पुसली गेली. पण मंडळी, खऱ्या चमत्काराला तर आत्ताच सुरुवात झाली. घडलं असं की पर्वतेश्वराने जे पीक आधीच कापून ठेवलं होतं ना, त्या कापलेल्या पिकाच्या मुळांतून नवीन कोंब फुटायला लागले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे कोंब साध्या वेगाने नाही, तर दशगुण म्हणजे चक्क 10 पट अधिक वेगाने वाढू लागले. आणि थांबा, फक्त वाढच नाही, तर त्या वेगाने वाढलेल्या पिकाच्या एका एका ताताला चक्क 11 कणसं आली. हे निसर्गाच्या नियमांच्या पूर्णपणे विरुद्ध होतं, सर्वस्वी अशक्य होतं. जिथे संपूर्ण गावाच्या शेतात फक्त चिखल आणि माती उरली होती, तिथे एकट्या पर्वतेश्वराचं शेत धान्याने अक्षरशः ढवरून गेलं होतं. हा चमत्कार जेव्हा गावकऱ्यांनी पाहिला, तेव्हा संपूर्ण गाव अक्षरशः थक्क झालं. जे लोक कालपर्यंत पर्वतेश्वराला वेड्यात काढत होते, हसत होते, ते आज पूर्णपणे निःशब्द झाले होते. श्रीगुरूंच्या अगाध ज्ञानाची आणि त्यांचा तो आदेश का होता याची सर्वांना खड्या अर्थाने प्रचिती आली. पर्वतेश्वराच्या पत्नीची अवस्था तर विचारूच नका. तिला स्वतःच्या अज्ञानाचा प्रचंड पश्चाताप झाला. ती आणि पर्वतेश्वर दोघांनीही थेट धावत जाऊन श्रीगुरूंच्या चरणी लोळण घेतली. रडत रडत ती म्हणाली, मी अज्ञानाने आंधळी झाले होते, मला क्षमा करा. तेव्हा त्यांना समजलं की गुरूंनी तो आदेश पीक नष्ट करण्यासाठी नाही, तर येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून त्यांच्या पिकाचं रक्षण करण्यासाठीच दिला होता. यानंतर श्री गुरूंनी प्रसन्न होऊन पर्वतेश्वराला असा आशीर्वाद दिला की आता या धान्याच्या संपत्तीमुळे तो एखाद्या राजाप्रमाणे सुखी होईल. बरं, गुरुचरित्रात या कथेची एक अतिशय महत्त्वाची फळश्रुती सांगितली आहे. फळश्रुती म्हणजे ही कथा वाचण्याचं फळ काय, तर असं म्हणतात की जो कोणी भक्त हा अध्याय पूर्ण श्रद्धेने वाचतो, त्याच्या घरातील दारिद्र्य कायमचं नष्ट होतं, शेतीवाडीत लक्ष्मी नांदते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री गुरूंची अखंड कृपा त्याच्यावर राहते. तर एका अतिशय महत्त्वाच्या विचाराने आपण आजच्या विश्लेषणाची सांगता करूया. आपण ही 15व्या शतकातली कथा पाहिली, जिथे एका सामान्य शेतकऱ्याने आपले सगळे तर्क बाजूला ठेवून निरपेक्ष श्रद्धा दाखवली. पण आजच्या या आधुनिक आणि तर्कावर चालणाऱ्या जगात जेव्हा आपल्या आयुष्यात अशीच अकल्पित तर्कहीन संकटं उभी राहतात, तेव्हा अशी अढळ आणि निरपेक्ष श्रद्धा आतून निर्माण करणं आपल्याला शक्य आहे का, या एका प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या सादरीकरणात वेळ दिल्याबद्दल आणि सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.